चला फायनली निघालो आता आपण खेकडे पकडायला. भाऊजीने पण कमान सांभाळले. टार्गेटवरती चला आणि आजचा रिपोर्ट किती बघतोय आपण भेटतोय ते बघायचं आपल्याला. चिले टाकतो आता. कशाला जोरात ओढलंस? अरे भाई एक नंबर बघा. भेटली भेटली भेटली. खिच 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 खिच. थोडं स्ट्रगल आहे बघा. इकडं बघा आपल्याला मस्त भेटलंय. नमस्कार मित्रांनो, मी गणेश मेढेकर आणि पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता दुपारचे वाजले आता 1 आणि आजची फिशिंगची व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, कोकणातील पारंपरिक पद्धतीने खेकडे कसे पकडले जातात ते आज आपल्या आजच्या व्हिडिओमधून बघायचे आहे. तर मित्रांनो, मी आता आहे आपल्या गावीच गुहागरमध्ये आणि आता मी आणि माझे भाऊ आहेत, तसे माझे भाऊजी आहेत. तर आम्ही आता सगळे जातोय मस्त होडकाचा आम्ही लोटणार आहोत पाण्यामध्ये आणि मस्त आता लोटून आम्ही जातोय आता थोडंसं बाहेर आणि तिथून आम्ही मस्त आम्ही जाळे जे आम्ही तयार केले ते तुम्हाला दाखवतो आता. ते जाळ्यांमध्ये त्याच्यामध्ये आम्ही कोंबडीचे म्हणजे काही आपले आतडे असतात किंवा कोंबडीचे पाय असतात तर ते आपण त्या अवसराला लावतो जेणेकरून खेकडे त्याला खेचले जातील आणि त्याचे आपण त्या पद्धतीने आपण खेकडे पकडतो. तर ती पद्धत तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. तर चला थोडाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, हे बघा आता सागर आहे, सागरचा हा होडका आहे आणि तो आता आपण लोटतोय. सागर आहे, परत सौरभ भाऊजी आहेत, परत अजिंक्य आहे. तर तो लोटून आता पाण्यामध्ये आपण तिकडे जाणार आहोत. तर चला तो लोटून घेऊया पहिला आधी तो. सावकाश सावकाश. आता तिकडे दगड आहे. मेहनत घ्यायला लागते भाई, मच्छी अशीच नाही भेटत ना. चला फायनली पाण्यामध्ये आपण आपला होडका जो लोटलेला आहे. तर मित्रांनो, हे आहे आपलं गाव. पण सध्या आपली सुट्टी मस्त आपण एन्जॉय करतो आणि हे आपलं गाव आहे आणि हे मस्त आपलं बंदर पट्टी आहे इथे आणि हे आपल्याला मस्त आपल्याला नशिबात आपल्याला लाभलेली खाडी तिथे आपण मस्त आपण मासेमारी वगैरे करत असतो. आता सध्या आपला प्लॅन ठरला आता खेकडे पकडण्याचा आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो एक व्हिडिओ जी एक तुम्हाला दिसेल जी आपल्या पारंपरिक पद्धतीने पगवलीने मासेमारी करायची ती एक तुम्हाला व्हिडिओ त्याची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, तर ती पण तुम्ही बघा. तर आता हे बघा झिले वगैरे आपण इथे घेतलेले आहेत खेकडे पकडण्याच्यासाठी. तर असे झिले असतात, गाडे असतात, त्याला जाळा असतो आणि बाकी ह्याच्यामध्ये आहेत थोडे इथे पिशवीमध्ये. तर ह्यांना आपण नंतर आपण जसं रेडी करूया तसं तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. तर चला आता सौरभ आता येईल, तिकडे भाऊजी आहेत आणि हा सागर आहे, सागरचा होडका आहे, हा आपला भाऊ आहे. तर हे बघा मित्रांनो, आता आपण झिले तयार करतो, त्याला आऊस लावतोय म्हणजे कोंबडीचे पाय वगैरे आणले ते बघा आणि हे सागर आता लावतोय प्रत्येक झिलेला. तसे रेडी करतोय आपण, बरोबर सेंटरला आपण हे लावतो. तर कोंबडीचा आपण काहीतरी पाय किंवा आतडी वगैरे असे काही प्रकार जेणेकरून ते खेकडा जो आहे तो त्याला खाण्यासाठी येईल आणि त्याला पकडायला आपल्याला इझी पडेल. हां, आणि बोकडाचे कानसुद्धा पण लावतो जेणेकरून जेवढं जास्त स्ट्रॉंग वास येईल ना खेकड्यांना तेवढं ते लवकर येतात त्याला खाण्यासाठी. इथे सागर आहे, इथे भाऊजी आहेत आणि आता सौरभ येईल. एवढे झिले सौरभ गेलाय, त्याला प्रेशर आलाय, तो गेलाय तो आता कारण की इथं जास्त वेळ जाईल इकडे आतमध्ये, त्याच्यामुळे सांगता येत नाही. कोंबडीचं डोकं पण आहे याच्यामध्ये. किती झाले तरी झिले आपले गाडे? अच्छा, 20 होतील ना. सागर आता हे बांधतोय एक एक पाय आणि जे पण आऊस आपण आणलेत कोंबडीचे ते झिल्याला बांधून घेतोय. प्रत्येक झिल्याला मध्ये सेंटरला
आणि हा जो थर्माकोल आहे तो मित्रांनो वरती म्हणजे आपण पाण्यामध्ये जेव्हा आपण हा झिला टाकू तेव्हा वरती आपल्याला समजायला पाहिजे म्हणजे झिला कुठे टाकलं त्याची निशाणी म्हणून तो वरती तरंगत राहील त्यासाठी आपण हा थर्माकोल वरती लावतो. थर्माकोल असतो किंवा इतर अजून पण काही आपल्या प्लास्टिकचं काही पण लावू शकतो ना रे बाटली वगैरे. तर मोस्ट ऑफ तरी आपण थर्माकोलच जास्त यूज करतात मोठ्या प्रमाणामध्ये. तर सागर इथे लावतोय आता झिले वगैरे तयार होतील आपले आणि आपण निघूया. हो थोडे मोठे पाहिजे होते बांधायला वगैरे बरे पडले असते. कोंबडी आ करते. हे दोघं आता आले सौरभ आणि पाठी भाऊजी आहेत. खालाचे तांडेल येत आहेत आणि बोटीचे कॅप्टन आले सौरभ. भाऊजी आले पाठून बादली घेऊन खेकड्यांसाठी. हा आणि कोंबड्यांचं आपण हे बघा सगळे आतड्या वगैरे आणले होते आता बांधल्यात सागरने. हे बघा आतड्या बांधतोय. किती तरी झिले झाले सागर? 9 मगाशी होते ना? 9 10 14 झाले असते. चला आपण कोरल्या आता इथे याच्या बादली घेतले तर ठेवायला. चला तयार आहे सगळे. चला जाऊया. आणि आता चला निघतोय आपण आता खेकडे पकडण्यासाठी. व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. चला भेटूया आता आपण ह्या दिशेने जाऊया आपण आणि ते तिथं भेटूया आपण खेकडे पकडण्यासाठी. चला फायनली निघालो आता आपण खेकडे पकडायला. चला गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो हे आपलं खाजन आहे कांदळवन आणि असंच आपल्याला पुढे इकडे जायचं आपल्याला थोडं आणि इथूनच खाजनामधूनच आपण बाजूनच आपल्याला जिले टाकायचे. भाऊजीने पण कमान सांभाळले. चला आता आपल्या टार्गेटवरती चला आणि आजचा रिपोर्ट किती बघतोय आपण भेटतोय ते बघायचं आपल्याला. आणि सौरभने सुकान सांभाळलंय. पाणी बघ केवढासा राहिलं डीप. हा पूर्ण इकडचं पाणी ताट मारतोय. इकडून बाहेरून थोडंसं हाय जरा स्थिर आहे थोडं. त्या साईडला पुढच्या साईडला आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तिथून मग ते खाजनामध्ये आतून आपण आपले झिले जे तयार केले ते टाकायचे. तर आता आलोय जवळ आपण आता आपल्या डेस्टिनेशनवरती. मालवण मिलवण साईडला कायाकिंगला असे घुसतात आतमध्ये. आपण बघ असेच खेकडे पकडायला घुसतोय. त्याला टर्न मारलेला आहे आपण आता आतमध्ये. पाणी ताट लागलंय पाणी ताट लागलंय पाणी ताट आहे सावकाश. चला आता झिले टाकायची सुरुवात करूया आता. झिले टाकतो आता. त्याच्यावरून घे. काय
पाणी एकदम बरोबर पाहिजे तसंच भेटलं पद्धतशीर. टाक तिकडेच टाक. सावकाश. हात धुवायला शॅम्पू. आपल्या खाजनातला मच्छी पकडताना हात धुवायला शॅम्पू हाच ना. चांगलं आहे. अरे खरोखर माझी जातो हातातला. मग मस्त जागा होती. पाणी पण चांगलं घुसलं होतं ना आतमध्ये. अजून एक झिले पाहिजे होते थोडेसे. एवढे झिले टाकून झालेत आपले. थोडे 15 एक झिले टाकून झालेले आहेत आता आपले. त्यातले एक घेतलाय की नाही माहित नाही मला. तुम्ही किती घेतला? नाही मी 4 चार. औषध काय बघ काय झालं. 5-10 मिनिटांनी परत काढायला जायला. तिथूनच सुरुवात करूया ना आपण. टाकले तिकडून इथून जाता येते. तिथून जायचं. थांबून जा. पाणी कमी आहे ना. ती खोली पळणार आपण वल्ले बिले मारून. हां बरोबर. तर मित्रांनो हे बघा पहिली भवानी आपली झाली. आपल्या पाक्याने भेटली. वरून पाका टाकलेला त्या पाक्याला भेटली पहिली. आणि आता आपण पालवायला जातोय झिले आपले. तर बघूया आता रिझल्ट आपल्याला काय भेटतोय ते. पहिली भवानी तर मस्त झाली. एकदम अलगद झाली ती पण. आता झिल्यांमध्ये आपला पहिला आता झिला आपण पालवतोय. मोठा ढब भेटलेला आहे. आणि पहिलाच एकदम हे बघा आपली भवानी. दुसरी एक भवानी मध्यशीर झिल्यांमधली पहिली आपल्याला भेटले. मध्यशीर मोठा आंकडा आहे बघा. लय भारी एकदम. लय भारी भेटले रिझल्ट. सावकाश भेटले. चला चांगला रिझल्ट मिळतोय. चांगल्या एकदम समयामध्ये आलोय आपण. पाणी जसं आतमध्ये घुसलं होतं ना खाडीमध्ये तसं लगेच आपण आलोय. हा सागर कोंबड्यांच्या आतड्या कामं करतायत म्हटलं. तळवली काम करते. तळवली. चला आता पुढे जाऊया आपण. कशाला जोरात ओढलंस? पाणी कमी आहे तिथे. जोरात उगाच ओढलास त्याच्यामुळे मिस झाले. बारीक दिला ना रे. मला वाटलं तो टाकत लागला आपल्याला. अच्छा वरती. सावकाश जरा. रिझल्ट चांगला होतो आपल्या सागर. रिझल्ट चांगला आहे. सगळं सांभाळ. घाई नको करू. आणि चांगला रिझल्ट पण मस्त मोठ्याचा भेटेल. इकडे ना गाऊस खाऊन गेलाय बघ. उशीर झाला. आले भाई एक नंबर. नाद बघा. सावकाश. पडली. सावकाश खाली पडले. दुसरा गिला टाकतो रे कामाला. नथी भेटली. एक चिकल में बैठी थी. चिकल से ऊपर आई. चिकली है. तळवली कमाल आहे. कोणतरी आता एक भारत आलाय. बोलतील नवीन डीप आहे. पाणी आतमध्ये आलं ना जास्त. अजून आपल्या इकडे पुढे आहेत अजून असे झिले. आपण तिथून सुरुवात केली होती आतमध्ये यायला. मिस झालं इथून.
आली आली रिपोर्ट एकदम चांगला येतोय रे. फक्त 2-3 मिस झाले. माल बी कडक माल कडक आहे बघा. औषध लावलाय ना कोंबडीचा माल एकदम आपला कडक आलाय. डायरेक्ट सोच फुल रिझल्ट. मुंडी को लगाय डायरेक्ट सोच को सोच को कोंबडी की मुंडी कोंबडी की मुंडी कोंबडी की आतडी 12 मुंडी पद्धतशीर रिझल्ट येतोय हा. मित्रांनो खूप चांगला रिझल्ट होतो कारण की आम्ही जेव्हा आतमध्ये आलो ना तेव्हा पाणी जस्ट आतमध्ये आहे ना पालामध्ये घुसतच होतं आणि त्याच वेळेस जी चाल असते ना कुर्ल्यांची वगैरे पाण्यामध्ये त्याच वेळेस आम्ही इथे एंट्री केली आणि जिले टाकण्याचा आम्ही इथून सुरुवात केली होती ह्या साईडून. म्हणजे इथून आपली खाडी जी आहे तिथून आतमध्ये पलातून आम्ही घुसलो आणि तिथून जिले आम्ही टाकत गेलो आणि आम्ही आता जे पालवायची सुरुवात केली ते आम्ही जिथे एंड पॉईंट होता आपला ह्या साईडला तिथून आम्ही पालवत आलो आहे आणि आता बऱ्यापैकी खूप चांगला रिझल्ट मिळतो आम्हाला आणि खूप मोठा एकदम पीस आहे खेकड्याचा. इथे मिस झालं आहे म्हणजे जवळजवळ 3 ते 4 आपले मिसिंग झालेत. बाकी बऱ्यापैकी आपले चांगले एकदम मोठे पीस मिळालेत. आता बस आपण आलो आहे आता आपल्या स्टार्टिंग पॉईंटच्या इथं आपण आलो आहे आता. काही मला वाटतं 1 2 3 4 असतील. आता चला आता आपण बस आलो आहे स्टार्टच्या इथे आणि इथून आता आपण पुन्हा आता स्टार्टच्या इथे आपण एंड केल्याच्यानंतर बघूया. हा बघा इथे एक मिळाला आहे. हा बघा मस्त आहे एकदम छान आपल्याला रिझल्ट मिळतोय. सावकाश सावकाश थांब 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 थांब. भेटली 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 भेटली. खिच 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 खिच. थम 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 थम. थोडं 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 स्ट्रगल आहे. थोडं स्ट्रगल आहे. स्ट्रगल आहे बेकार स्ट्रगल आहे. आपल्या कांदळवनमधून थोडा स्ट्रगल आहे आणि फांदी मारायला पाहिजे थोडीशी कारण की ह्या फांद्या आहेत ना मित्रांनो त्या आपल्या होडक्यामधून मस्त लागतात आपल्याला. आणि थांबा आता जरा थांब. बाई बाई ही बघा खेकडा बघा आपल्याला मस्त भेटलाय. हा आता आपला शेवटचा फर्स्टवाला आहे ना. हा आपला फर्स्टवाला आहे. ह्याला आता घ्यायचं. ह्याच्यामध्ये असायला पाहिजे. तर सौरभकडे बघूया आता रिझल्ट आता कसा येतोय. 1 बॉलमध्ये 6 रन नाही नाही खाली गेला मिस झालाय. चल खाऊन गेलाय. इथे काय आता हा सगळ्या आपले हे खाजनामध्ये अशा सगळ्या झाडांमधून स्ट्रगल करावा लागतो भाई आपल्याला. मॅन वर्सेस वाईल्ड. आपल्याला खेकडे पकडायचे तर एवढी मेहनत घ्यावीच लागते. मच्छी पकडायची तर एवढी मेहनत घ्यावीच लागते. बराच टाइम झाला त्याच्यामध्ये. इथं आपला हा स्टार्ट पॉईंट होता मित्रांनो. आता हा शेवटचा म्हणजे आपण पालवाच्या ह्याच्यामध्ये शेवटचा आहे आता आणि स्टार्टिंगपासून ह्याला सुरुवात केली होती आपण. इथून आपण आतमध्ये घुसलो होतो. नाही याच्यामध्ये पण मिस आहे. हे पालवायच्या आणि पुढे जाऊया. नाही पासून थांबे बोलतो नाही ना ते थांबून पालवायच्या नंतर मग पुढे जाऊ. चालेल. आणि बाकीचे पुढे तिकडे आता मित्रांनो इथे थोडासा आपण होल्ड घेऊया 5 मिनिटं. आताच पालवलेत म्हणजे आता जे टाकलेत पुन्हा आपण हा माल रे त्याला आपण थोड्या वेळाने परत पालवूया आणि जे आपण आता काढलेत झिले ना हे ते झिले परत पुढे जाऊन आपण टाकूया आता आणि रिपोर्ट बघूया थोडासा आपला. बघूया. हा बघा आपला रिपोर्ट पद्धतशीर मस्त भेटतोय माल आपल्याला. काय भेटले ते खेळत बसले असते त्या. हा हिंमत आपल्या तर ऍक्च्युली बकऱ्याच्या कान वगैरे असलं ना. संपत नाही ना तो. चला आता पुन्हा आता आपण पालवत जातोय आणि आपल्या आता हे बघा जिले टाकलेले पुन्हा आता ते पालवत परत आता आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन पुन्हा आता पुढच्या साईडला आपण जे जिले काढले ते जिले परत टाकूया आपण. सागर आपले मेन तांडेले आहेत. इनके पीस हो 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 केवढा मोठा पीस आला आहे भाई जबरदस्त. बघा परत पालवायला सुरुवात केली ना परत आपल्याला रिझल्ट मिळतोय. हा मोठा डेंगावाला आहे. मोठा आहे एकदम तो चांगला पीस आहे. हा भेटला छोटा पीस आहे. छोटा पण चालेल. चालेल आम्हाला रिपोर्टसाठी चालेल. आमची तळवली आम्हाला तळवलीची फेरी फुकट नाही गेली पाहिजे. फुल ॲडव्हेंचरवाला फील आहे एकदम जबरदस्त. मॅन वर्सेस वाईल्ड. आणि ही फक्त मजा मित्रांनो फक्त आपल्या कोकणामध्येच
तुम्हाला बघायला मिळेल, अनुभवायला मिळेल. आणि मित्रांनो, आतापर्यंत ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल ना तर खरंच मित्रांनो ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप छान छान एकदम कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. अहो हो बघा मित्रांनो, याच्यातूनच गेली. बघा, ह्याच्यातूनच गेली होती आणि तीच असणार, ती परत तीच भेटली आहे, तीच आहे. आपल्याला. दुसरी आहे. हा. मग पाय पहिले वरती पाय घेऊन सांभाळा, पाय सांभाळा. Safety shoes पहिले नाही, आता खाली safety पडले, shoes नाही. सेफ्टी शूज वगैरे आपल्याला नाही घातले ना, तिला पकडणं महत्वाचं नाही तर आम्हाला इथं बोंबलून पण भागणार नाही. थांबा 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 थांबा. आले 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 आले. मागे मागे Oh no. हो आले आले भाई, मस्त रिपोर्ट एकदम जबरदस्त येतोय, काय पण बोल. तेच ना पुढे मित्रांनो, तर जिले जे आपण काढलेत ना मगाशी ज्याच्यामध्ये मिळाले नाही आपल्या पुढे, आता परत पालवाय जातो आपण. जे आता जिले टाकले होते आतल्या साईडला. हा बघा, आपल्याला रिझल्ट भेटतोय, कंटिन्यू रिझल्ट मिळतोय आपल्याला. आणि हे बघा, हे पूर्ण असे आपण ह्या साईडला असे टाकलेले आहेत, इकडे इकडे इकडे. ओ पिरो का पीर बादशाह पीर. मस्त भेटतं रिझल्ट आपल्याला. मित्रांनो, आपली मेहनत आहे ना ती मस्त काम करते. 2 आहेत. हे बघा बाई, एका टायमाला 2 आहेत. चांगला लहान वयात काहीतरी करत होत्या. काहीतरी त्याचा विचार होता लहान विचार होता लहान वयातच. हो. शांततेत प्रकट केल्याने शांततेचे बघा, मस्त रिपोर्ट. बघ तिच्यावरची चिखल आहे. अशी चिखलामध्ये लपली होती. समजलंय? नवरीचे मामा. ओ नो. हा बघा, मस्त एकदम लवली रिपोर्ट आहे आपला. बघा, आज तो संडे. उद्या फुल दादाच्या उद्या फुल संडे बनतोय आपला. ब्लॉग पण एकदम चांगला बनतोय मित्रांनो. आणि हे कोंबडीचे जेवढे कोंबडीची चोच, कोंबडीची मुंडी, आतड्या विचारात सगळे काम करतायत. जेवढ्या तळवलीतलं आम्ही मेहनत करून आम्ही आणले लांबून. म्हणजे तुम्ही मित्रांनो आहे ना, खेकडे पकडण्यासाठी तुम्ही बकऱ्याचे कान सुद्धा लावू शकता, कारण की ते त्याचा सगळ्यात बेस्ट हा जो प्रकार आहे बकऱ्याचे कान लावणे. आणि मोरीची तांबडी. मस्त मोठे आंगडे आहेत, एकदम मोठे आंगडे. संडे बघा. संडे ह्याच्यावर चुसून जाणार आहे वाटतंय. मोठे आंगडे भेटलेत मित्रांनो, हे चांगले एकदम मोठा पीस आहे. ही जागा तशी लकी आहे ही पहिल्यापासूनची. अरे भारून घेतलेली जागा ही. आमचा तांडेल आहे ना, तांडेलचा हा लहानपणाचा एक्सपिरियन्स आहे. नाही जागा कोणता अड्डा आहे माझा. जो अड्डा कोणाला सांगत नाही तो. नाही जागा भारून घेतलेली सांगा ना. फक्त 7 बाऱ्यावरती नाही. ह्या साईडून आपण आता आलोय, आता जिथं आपलं एंड पॉईंट सुरुवातीला होतं तिथून आपण स्टार्ट केलंय पालवत. आता आलोय आपण आणि आता इकडे आलोय स्टार्ट पॉईंटच्या इकडे. रशीदच हात घाला. हा पद्धतशीर गेलाय हो कोणतरी. मोना त्याचा आहे तो. हा ना, त्याचा बघा ना मोना. पूर्ण थर्माकोल आहे का? नाही तो बनवून फायबर. फायबर आहे ना फायबर टोटली. आहे की कसं काय? हो. फायबर आहे, म्हणजे फायबर ह्या आहे. एकटे त्या मोन्याचा होता ना. हा, म्हणून आहे. गाडी बिडे सोडायला चांगला आहे भाऊजी. हो हो एकटे आहेत. हा? म्हणून आहे ते. एकटे चांगला आहे हा. संपले ना? तू माहिती आहे ना? ते पण जास्त आहे. मित्रांनो, हे आहे आपलं कोकण आणि आपण आता जगतोय जे आपल्या स्वर्ग सुख. मस्त आपण खेकडे पकडतोय पद्धतशीर आणि आपला रिपोर्ट पण चांगला मिळतोय. तर मित्रांनो, आता प्रामुख्याने आपले जे तांडेल जे आहेत आपल्या होडक्यावरती, ते आता सागर आहे आपला भाऊ आहे आणि त्याने जर आपल्याला ही जागा सुचवली होती आणि लहानपणापासून त्याचं इथं म्हणजे आयुष्य इथं असंच गेलेलं आहे त्याचं. आता तो मुंबईत असतो पण त्यांनी बऱ्याच वेळा इथं काढलेलं आहे खेकडे पकडण्यामध्ये. तर तू कसं काय सांगू शकशील, म्हणजे आपण कसं कुठल्या वेळेला इथे यायला पाहिजे आणि कसं आपण खेकडे पकडण्याची जी प्रोसेस आहे आपली? पकडण्याची प्रोसेस अशी आहे आपली की आपण नेहमीप्रमाणे येतो आपण इथे खेकडे पकडायला. तर कसं पाणी जेव्हा सुरुवातीला भरतीचं पाणी येतं ना, तर सुरुवातीला लवकर यायचं इकडे. म्हणजे पलामध्ये पाणी जायच्या अगोदर, शिरायच्या अगोदर, म्हणजे थोडं पाणी शिरला ना 1-2 फूट, त्यावेळी आपण झिरे टाकली पाहिजे इथे. ओके, म्हणजे भरती जेव्हा सुरुवात होते तेव्हा हा, पहिल्यामध्ये आतमध्ये पाणी यायला सुरुवात होते आणि त्याच वेळेला आपल्याला एंटर करायचं साधारण आतमध्ये. पाणी झालं 1-2 फूट पाणी आलं ना, तेव्हा आपण झिरे पडले पाहिजेत, पहिली पालवून झाली पाहिजे आपली. ओके आणि त्यावेळेस आपण थोडा उशीर झाला आपल्या टायमाला, अर्धा तास तरी उशीर झाला आपल्याला. ओके. मग आता तरी पण आपण बऱ्यापैकी अर्धा तास नंतर उशीर होऊन पण आपल्याला रिपोर्ट भेटलेला आहे. असं आहे. आणि आपली पालवणी तरी पण 3 वेळा तरी झाली आपली पालवणी, त्याच्यामध्ये रिपोर्ट आपल्याला चांगला मिळाला आहे.
आणि हा जो पल आहे ना याचं वैशिष्ट्य मी लहानापासून बघतोय की खूप चांगलं आहे, म्हणजे इथं रिपोर्ट चांगला आहे. आणि आपल्या वाडीपासून जवळ आहे. हा जवळ आहे आपल्या हा. वाडीपासून. आणि इथं रात्री सुद्धा आम्ही येतो, रात्री सुद्धा 12-1 वाजता सुद्धा इथे येतो. आणि जवळजवळ इथे झिली जवळजवळ 25 झिली कमी पडतात. ओके. 40-50 झिली पाहिजे कमीत कमी. एवढा मोठा पल आहे. आणि इथे जिल्ह्यामध्ये जवळ 2-2 खेकडे भेटतात, 3-3 पण भेटतात, 1-2 तर नेहमीच असतात तिथे. आणि इथे रिपोर्ट हा नेहमी बघितलंच मी आता किती आहे ते ओके. असं. म्हणजे आतापर्यंत आपला रिपोर्ट खूप छान मिळाला आहे. छान आहे छान. आणि आता अजून थोडे वेळ आपण इथे थांबणार आहोत. तर मी तर पहिलं जायचो बालडी भरून घेऊन जायचो, एवढी मोठी टब ओके. पण भरून घेऊन जायचं, म्हणजे मोठे टब असतात ना एवढे एवढे मोठे हा, मोठे, हा. तसं भरून घेऊन गेलो इकडे. आणि आता आपल्याला रिपोर्ट जो मिळाला आहे मित्रांनो तो हा रिपोर्ट आहे. आता बघाल तर तुम्ही भरपूर म्हणजे जवळजवळ आपली आता अर्धी बालडी भरले आणि खूप छान असा रिपोर्ट मिळाला आहे. आणि आता आपल्यासोबत म्हणजे सागर तर आहेच आपला, म्हणजे ह्या गोष्टीसाठी आपल्याला मेन महत्त्वाचा. त्यानंतर आपले भाऊजी होते, भाऊजी आता आपल्याबरोबर म्हणजे गावाला टाइम स्पेंड करण्यासाठी आले होते. आणि त्यांना खूप मच्छीमारीची आवड आहे, त्याच्यामुळे ते एकदम ताबडतोब तयार झाले आणि येण्यासाठी. आणि खूप चांगला एक्सपिरियन्स त्यांचा सुद्धा, ते पण मच्छी मारतात त्यांच्या इकडे. आणि तसंच आपला सौरभ तर आपल्या घरामध्ये तो एक एक्सपिरियन्स झालेला आहे. आणि त्यांनी पाका जो आहे आपला घरी जो टाकतो त्या घरीने पण 2 खेकडे त्यांनी पकडलेत. आणि अशा पद्धतीने आपल्या आता मच्छीमारी आपली म्हणजे आपले खेकडे पकडण्याची जी पद्धत आहे ती आपण आपल्या व्हिडिओमधून बघतोय. नो वेस्टेज ऑफ टाइम. म्हणजे आपण जो झिल्याला आवसा वगैरे लावलाय त्या आवसाला जास्त वेळ नाही लागत, म्हणजे घरीने तो एकदम इझिली पकडायचा प्रयत्न करतोय. आणि भेटले सुद्धा 2. तर अशा पद्धतीचं आहे. आणि सागर ह्याच्यामध्ये खूप मुख्य आता आपला जी भूमिका आता निभवतोय तो सागर आहे. आणि आपला खूप छान असा एक्सपिरियन्स आता मिळाला आहे. आणि मित्रांनो हा जो स्वर्गसुख आहे ना तो अनुभवायला फक्त कोकणात यावं लागतं. आणि खूप एकदम चांगला अनुभव आहे. आणि आम्ही जी मेहनत घेतो त्याला खूप एकदम चांगला एक्सपिरियन्स मिळतो आम्हाला, खूप चांगला रिपोर्ट मिळतो आहे. तर मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत हे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो एवढी मेहनत आपल्याला घ्यावी लागते, आपल्याला मच्छीमारी करायची असेल तर खूप मेहनत घ्यावी लागते. दुपारचे वाजलेत मित्रांनो, आम्ही जेव्हा निघालो दुपारचे वाजले होते 1. आणि जेव्हा भरतीचं पाणी भरतीचं पाणी जसं मला घुसलं ना तेव्हा आम्ही आतमध्ये आलो होतो. आणि जसं आम्ही झिले टाकत आलो आणि 5 मिनिटानंतर आम्ही पालवायला सुरुवात केली. आणि पालवायला सुरुवात केल्याच्या नंतर मग जसं आम्हाला भेटत गेलं तसं पालवत गेलो. आणि काही झिले जे रिकामी होते ते टाकत गेलो, म्हणजे जसं स्टार्ट पॉईंट होता त्या स्टार्ट पॉईंटला आम्ही पुन्हा एंडपासून स्टार्टला गेलो आणि पुढं स्टार्टपासून परत एंडला आलो. असं आपलं कंटिन्यू आपण 5-10 मिनिटांनी आपण ती गोष्ट प्रोसेस आपण करतो. अशा पद्धतीने आपल्याला एक खेकडे असे मिळत गेलेत आणि खूप चांगला असा रिपोर्ट आपल्याला मिळाला आहे. तर मित्रांनो थोड्या वेळाने बघूया आपण अजून आपल्याला किती प्रमाणामध्ये खेकडे मिळतात, तो रिपोर्ट सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू. आणि आता सध्या थोडा आम्ही होल्ड घेतला आहे. तर हे बघा आता सागरला आपला सौरभला आता बोलता बोलता आपल्याला हे लागले. आता खेकडा आपण झिल्यामध्ये पण घेतो आणि त्याला पाक्याला लागले गाडीला. बघूया आता एवढी मोठी आहे ती, तुम्हाला समजेल आता आल्यावरती. तर मी 2 खेकडे पकडले मापासून असं तरी पण कौतुक खूप चांगलं आहे. नाही हिला सोडून देऊया. कारण की मोठी होईल आणि पुन्हा एकदा आपण हिला पकडूया. छोटी आहे तिकडे कशी आतमध्ये पाणी कमी पाण्यात छोटी भेटते. आतल्या पाण्याला मित्रांनो आहे ना जरा छोटे छोटे मिळतं. कधी आता हल्लीच आता थोडा वेळ झाला पाणी आतमध्ये एकदम पूर्ण भरती आल्यामुळे पाणी आतमध्ये आलंय, त्याच्यामुळे छोटे छोटे खेकडे इथं आतापर्यंत म्हणजे मिळतील. बाकी आपला मेन रिपोर्ट जो होता तो पुढे होता, तो रिपोर्ट आपला चांगला मिळाला. तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत बघितलाय, तर आता व्हिडिओमध्ये तसंच तुम्ही कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की आपला रिपोर्ट किती मिळाला आहे. आणि व्हिडिओ जर मला आवडली तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलचं नवीन चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि ह्या व्हिडिओसाठी नक्की कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती. तर चला आता आम्ही चौघं जे आहोत आम्ही मेहनत घेतोय. भर उन्हातून आम्ही आलो होतो आणि भर उन्हातून आपल्याला खेकडे पकडण्याची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला कोकणातली जी असेल आपली जी कला आहे खेकडे पकडण्याची तर त्या गोष्टी बघूया. आम्ही आलो होतो दुपारी 12:30 वाजता आणि आता वाजले 4. तर हे बघा 4 वाजलेत. आणि मित्रांनो ही जी मेहनत आहे ना ती कोकणामध्ये प्रत्येक आपला कोकणी माणूस जी मच्छीमार करतो त्याची मेहनतीच्या पाठीमागे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या असतात. जी मेहनत असते त्याच्या पाठी आपण नुसतं आपण खेकडे खातो किंवा मच्छी खातो, ती पकडण्याची प्रोसेस जी पाठीमागे आहे ती एवढी मेहनत आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि खूप सारा चांगला आम्हाला सपोर्ट करा. चला मित्रांनो भेटूया आपण थोड्या वेळाने. आपला रिपोर्ट किती मिळतो ते एकंदरीत तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता आपला आपण पालवणी वगैरे आपली भरपूर वेळा आपण जवळजवळ 4 ते 5 वेळा झाली आपली पालवणी. आणि आता आपण सगळे झिले आता आपण एकदा लास्ट वेळ पालवतोय आणि त्याच्यानंतर आपण झिले सगळे जमा करतो. हे बघा आणि इथून आता आपण आता परतीच्या दिशेने निघतोय, आता आपल्या घरी निघतोय आता आपण. आणि चांगला रिपोर्ट आला आहे. चला आता जवळजवळ पाणी पण सुद्धा निव्वळ झालं आहे, त्याच्यामुळे आता भांगशी समा पण सुरू झाला आहे, त्याच्यामुळे आता जास्त काय रिपोर्ट मिळेल असं वाटत नाही. त्याच्यामुळे आपण रिपोर्ट आता
इथे क्लोज करतोय आणि चांगला रिपोर्ट मिळाला आहे. आणि आता आपण परतीच्या दिशेने निघतोय. आता तर जेवढे आपले आता हे जिल्हे आहेत ना, आपल्या बाहेरच्या दिशेने आपण जेवढे टाकले होते सुरुवातीला, ते सगळे जिल्हे पालवून आपण आता ते जमा करतोय आणि नंतर आपण निघूया आपल्या घरी. भाऊजी आता आपले सगळे झिले एकदम सगळे व्यवस्थित ठेवत आहेत उद्यासाठी. आणि उद्या आपला प्लॅन बघूया, झाला तर आपला कदाचित आपण प्लॅन करतोय काहीतरी वेगळा करण्याचा. आली गेली नाही, बहुतेक त्याचा रिझल्ट आपला क्लोज झालेला आहे. पाणी भरत चाललं. पाणी फुल तर भरलेलं आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा आलो नाही भेटणार. ज्यावेळेस आपण आलो त्यावेळेस बघितलं मित्रांनो, तेव्हा पाणी भरपूरच एकदम म्हणजे सुरुवात झाली होती पाणी भरायला. आणि आता बघाल तर तुम्ही बघा आपण पूर्णपणे पाणी भरलेलं आहे आता. आपण पाहिलं तर तेव्हा प्रत्येकाचे चेहरे बघा ना. जेव्हा नाही, माझा रांडा त्यांची पोटा भरली. पोटा भरलेली आहेत त्यांच्या आता. जो त्यांना आपण दिला होता फूड खायला, त्यांची पोटा भरलेली आहेत. कोंबडीचा गांजा खाऊन होता. हा सागऱ्या, कोंबडीचा गांजा होता आले ना, तो खाऊन झालेला आता. आणि आता तो त्याचा गांजा भरलेला आहे. आपण सागर रेस्टॉरंट आहे. आता तो गांजा भरला आहे, त्यामुळे आता काय भेटणार नाही. आता ते घरी आपल्याला घरी गेलेले खाऊन घेऊन. आता लाटा आणि आपली पण वेळ आली आता घरी जाण्याची. आता लाटा फोडत फोडत घरी जाण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे आता आपण आता ह्या दिशेने आपण बाहेर पडतोय आता. चला आता निघूया आपण आपल्या घरच्या दिशेने. गहू संपले. गहू संपलेले आहेत आपले. साखरसाठी येऊ. उद्या साखरेसाठी येऊ.